एक दिवस 88,000 सौनकाधिक ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवासमोर प्रस्ताव मांडतात की आम्हाला सतसंग करायचा आहे आणि तो सतसंग करण्यासाठी आम्हाला असं एखादं ठिकाण हवं आहे. तिथं गेल्याच्या नंतर आमच्या जीवनातला जो उदासीनपणा आहे, जो नैमिष्यपणा आहे, तो नाहीसा झाला पाहिजे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं पाहिजे. असं एखादं आम्हाला ठिकाण सांगा. हा प्रस्ताव ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवाने त्यांच्याकडे जे चक्र होतं ते चक्र निमिष एवढ्या वेळेमध्ये सोडलं आणि ज्या ठिकाणावर जाऊन स्थिर झालं त्या ठिकाणाला नाव चक्रतीर्थ पडलं. चक्र सोडलं, चक्र तिथं स्थिर झालं म्हणून त्याचं नाव चक्रतीर्थ पडलं आणि निमिष एवढ्याच वेळेमध्ये जाऊन तिथं स्थिर झालं म्हणून त्या ठिकाणाचं नाव नैमिषारण्य सुद्धा पडलं. निमिष हा एक वेळेचा प्रकार आहे. डोळ्याची पापणी लवती तेवढ्या वेळेला निमिष म्हणतात आणि एवढ्या वेळेमध्ये जिथं ते चक्र जाऊन स्थिर झालं त्या ठिकाणाला नैमिषारण्य म्हणतात. असा एक त्याचा भाव आहे. मग ही सतसंग करण्यासाठी जागा सुद्धा भेटली. सतसंग चालू सुद्धा झाला. अनेक प्रकारचे ग्रंथ श्रवण केले, पुराण श्रवण केले. त्यांच्या जीवनातला जो नैमिष्यपणा होता ना, तो नैमिष्यपणा निघून गेला. बघा, नैमिषारण्य कशाला म्हणायचं? नैमिषारण्य हे एखाद्याचं हृदय सुद्धा असू शकतं. नैमिषारण्य हे एखाद्याचं घर सुद्धा असू शकतं. नैमिषारण्य हे हा पॅन्डॉल सुद्धा असू शकतो तुमच्यासाठी. नैमिषारण्य एखादं मंदिर सुद्धा असू शकतं. बघा, एखाद्या माणसाजवळ गेल्याच्या नंतर आपला भागशीन सगळा निघून जातो. आपल्या जीवनातला उदासीनपणा नाहीसा एकदम होऊन जातो. तो माणूस आपल्यासाठी नैमिषारण्यासारखाच आहे. एखाद्या घरी गेल्याच्या नंतर जेवढा काही आपला थकवा असतो, जेवढा उदासीनपणा असतो, तेवढा ते एखाद्या घरी गेल्याच्या नंतर निघून क्षणात जातो. एवढं भक्तिमय आनंदमय वातावरण त्या घरात असतं. आणि मंदिराचं तर काही विचारूच नका. मंदिराचं नावच शास्त्रकारांनी ठेवत असताना अतिसुंदर ठेवलेलं आहे. मंदिर, म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. जिथे गेल्याच्या नंतर मंगलमय वातावरण असतं, दिव्यमय वातावरण असतं आणि तिथं गेल्याच्या नंतर माणसाचं मन रममान होतं. म्हणजे माणसाच्या जीवनातला नैमिष्यपणा निघून जातो, उदासीनपणा निघून जातो. आजही आम्हाला थोडंसं दुःख झालं, आमच्या जीवनामध्ये उदासीनपणा निर्माण झाला, नैमिष्यपणा निर्माण झाला, तर आजही आम्ही ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये जातो. एकदा का ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायच्या समाधीवरती डोकावर ठेवल्याबरोबर आमच्या जीवनातला भागशीन अख्खा क्षणात निघून जातो. आम्हाला तर आमच्यासाठी नैमिषारण्य म्हणजे ज्ञानोबारायचं मंदिर आहे, ज्ञानोबारायची समाधी आहे. आम्हाला जर कधी उदासीनपणा वाटलं तर आम्ही इंद्रायणी मातेच्या घाटावरती जातो. बघा, आजही आळंदीमध्ये अशी परिस्थिती आहे की मुलांना एक वेळचं जेवण सुद्धा भेटत नाही, अभ्यास करून कार्यक्रम सुद्धा भेटत नाही. तेव्हा ते ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी इंद्रायणीच्या घाटावर जाऊन बसतात आणि त्या गरुड खांबाकडे बघतात. ज्ञानोबारायला प्रश्न विचारतात, ज्ञानोबाराय, आमच्या जीवनामध्ये एवढा आम्ही अभ्यास केला, एवढी साधना केली, आमच्या जीवनामध्ये आम्ही निदान आई वडिलांना सांभाळावं इतक्या तरी लायकीचे आम्ही बनलो पाहिजे ज्ञानोबाराय. तो गरुड खांब नसून आम्हाला त्या गरुडा खांबावर जो लाईट लावलेला आहे तो लाईट आम्हाला ज्ञानोबाराय दिसतो. म्हणजे इंद्रायणी मातेच्या घाटावर गेलं तरी पण आमच्या जीवनातला उदासीनपणा जातो. मग एखाद्याचं हृदय सुद्धा असू शकतं, एखाद्याचं घर सुद्धा असू शकतं, मंदिर सुद्धा असू शकतं, आपल्यासाठी नैमिषारण्य असू शकतं. सायांचा सतसंग चालू झाला. सतसंग चालू झाल्याच्या नंतर यांच्या जीवनातला जो उदासीनपणा होता, जो नैमिष्यपणा होता, तो तेथे गेल्याबरोबर गेला. पण त्यांच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होत नव्हतं. काय करावं, काय करावं विचार करतायत तेवढ्यात सूतजी महाराजांचं आगमन झालं. सूतजी महाराजांचं आगमन झाल्याबरोबर
88,000 सौनकादिक सूतजी महाराजांना प्रणाम करतात उठून. वयानं सूतजी महाराज लहान आहेत, तरी पण 88,000 सौनकादिक हे सूतजी महाराजांना प्रणाम करतात. का? गुरुवर्य सांगायचे की ज्या वेळेस नामदेव महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना तिथे जनाबाई, कबीर महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, सगळी ज्ञानोबाऱ्यापेक्षा संत मांदियाळी मोठी आहे, तरी पण ज्ञानोबाऱ्या आल्याबरोबर ज्ञानोबाऱ्यांना सगळे संत प्रणाम करतात. का? ज्ञानोबाराय 16 वर्षाचे आहेत म्हणून. का? ज्ञानोबारायच्या तेजस्वी चेहऱ्याकडे बघून नाही, ज्ञानोबारायच्या ज्ञानाला प्रणाम करतात. कारण ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, ज्ञानाचा सागर आहे ज्ञानोबाराय. म्हणून तुमच्या कपड्याकडे बघून तुमचं दर्शन घेत नाहीत माणसं, तुमच्या बाह्यरंगाकडे बघून तुमचं माणसं दर्शन घेत नाहीत, तुमच्या अंतरंगाचं दर्शन माणसं घेत असतं. आज तुम्ही माझं दर्शन घेतायत, तुम्हाला काहीतरी वाटते माझ्याकडे ज्ञान आहे त्यामुळे तुम्ही माझं दर्शन घेताय. म्हणून ज्या माणसाचं वय किती आहे, माणसाकडे संपत्ती किती आहे, माणसाकडे बळ किती आहे याला महत्व नाही. आयु वृद्धा, बलवृद्धा, धनवृद्धा याला महत्व नाही. तुमच्याकडे ज्ञान किती आहे याला महत्व आहे. पण नुसतं ज्ञान असून सुद्धा चालत नाही. महाराज म्हणतात विद्या विनयेन शोभते. दिसतं ज्ञान आहे, नाहीतर ज्ञान आल्याच्या नंतर बघा ज्ञानोबाराय म्हणतात नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. पण या विद्येसोबत तुमच्याकडे नम्र भाव सुद्धा असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला समाजामध्ये मान, लौकिकता, प्रतिष्ठा मिळत असते, तेव्हा तुम्हाला समाज मानत असतो. आज नाही तर माणसं भरपूर ज्ञानवान आहेत, विद्वान लोक आहेत, पण ती वाखायलाच तयार नाही. तो माणसं समाज त्यांना मानत नाही. म्हणून आज सूतजी महाराज वयानं लहान आहेत, तरी पण 88,000 सौनकादिक सूतजी महाराजांना उठून प्रणाम करतात. आणि त्यांना म्हणतात की अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. तुमच्याकडे कोटी सूर्यासारखं ज्ञान आहे. आमच्या अंधकार बुद्धीला प्रकाशमान करण्यासारखं तुमच्याकडे ज्ञान आहे. आम्हाला असं काहीतरी सांगा की मम कर्ण रसायनम, आमचे कान तृप्त करेल अशी एखादी आम्हाला कथा सांगा. कृष्ण प्राप्ती करम सस्व तद्वदाधुना, तात्काळ आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल असं एखादं आम्हाला साधन सांगा. कारण तुम्ही मोठ्या गुरुची शिष्य आहात, तुमच्यावर तुमच्या गुरूंची कृपा आहे. आणि गुरूंची कृपा झाल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये काय प्राप्त होत नाही? जे नाही विचार केला, जे देवादिकांना योग्यांना सुद्धा नाही भेटलं ते प्राप्त होतं. ते काय आहे तर वैकुंठ आहे. चिंतामणिर्लोक सुखम सुरद्रुः स्वर्ग संपदम प्रयच्यते गुरुपितो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी माणसाला लौकिक सुख देऊ शकतो. कल्पतरू जी कल्पना केली ते आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो. पण श्री गुरूंची एकदा का कृपा झाली ना, योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारं वैकुंठ धाम आपल्याला प्राप्त होतं. ज्ञानोबाराय म्हणतायत माझ्या जीवनामध्ये माझ्या श्री गुरूंची माझ्यावर कृपा झाली, म्हणून योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. योग्यांना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा श्रीगुरूच्या कृपेने मला भेटला, माझ्या डोळ्याने मी बघितला. म्हणून आम्हाला एखादी अशी कथा सांगा. आता 88,000 सौनकादिकांचे हे प्रश्न ऐकल्याच्या नंतर, हे शब्द ऐकल्याच्या नंतर सूतजी महाराज म्हणतात की काल व्याल मुखग्रास त्रास निर्णास हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेन भाषित. या काळाच्या जबड्यामध्ये कोणी सुद्धा असा माणूस नाही की तो सापडणार नाही. प्रत्येकाला या काळरूपी सर्पाच्या जबड्यामध्ये अडकावंच लागणार. देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. पण या कलियुगामध्ये एकमेव साधन असे मानवाच्या उद्धाराला कारण, ते म्हणजे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेन भाषित. एकमेव साधन म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे.
म्हणून मी तुम्हाला या श्रीमद भागवत कथेचं तुम्हाला चिंतन सांगतो. तर म्हणले ऐका, माझे श्री गुरु सुकाचार्य महाराज राजा परीक्षितांना सुख तालला हीच अशी असणारी श्रीमद भागवत कथा सुरुवातीला पहिली वेळेस सांगितताना मी तिथे कथा श्रवण करत होतो. त्यांचा जो संवाद चालला होता, त्यांनी जी कथा सांगितली तीच तुम्हाला मी कथा सांगतो. राजा परीक्षिताचा 7 दिवसामध्ये उद्धार होणार ही कथा श्रवण केल्याच्या नंतर हे देवादिकांना कळालं, म्हणून इंद्रदेव अमृताचा कलश घेऊन सुक्ताला आले आणि तुलना करायला लागले, हे अमृताचा कलश घ्या आणि श्रीमद भागवत कथा आम्हाला द्या. सुकाचार्य महाराज म्हणतायत की अरे तू जर एक श्रोता बनून आला असता तर तुला ही श्रीमद भागवत कथा श्रवण करायला भेटली असती, पण तू अहंकारी बनून आलास. बघा, या कथेचे अधिकारी अहंकारी नाहीयेत. या कथेतून काय शिकायचंय आपल्याला? तर्क मांडणाऱ्यासाठी ही कथा नाहीये, तर्क वितर्क मांडणाऱ्यासाठी ही कथा नाहीये, अभिमानासाठी ही कथा नाहीये, अहंकारासाठी ही कथा नाहीये. ज्याच्याकडे अहंकार आहे ना, त्याला ही कथेचं फलश्रुती थोडीफार सुद्धा भेटणार आहे. अहो, इंद्राला मिळाली नाही. आपण कोण आहोत? अहंकार झाला त्याला. अमृताचा कलश परत वापस लावला. इंद्राला राग आला, ब्रह्मदेवाकडे गेला, ब्रह्मदेवाला घडलेली घटना सांगितली. ब्रह्मदेव स्वतः येत आहेत आणि तुलना करतायत श्रीमद भागवत कथेची. आणि भगवत प्राप्तीचे जेवढे काही साधनं आहेत तेवढे साधनं तराजूच्या एका पारड्यामध्ये टाकलेले आहेत आणि श्रीमद भागवत कथा तराजूच्या दुसऱ्या पारड्यामध्ये टाकलेले. जड काय भरला असेल बरं? जड ही श्रीमद भागवत कथा भरली. लघुनेन्याणी जातानी गौरवे नैदम महत. जड ही श्रीमद भागवत कथाच भरल्या गेली. या श्रीमद भागवत कथेचे एवढं महात्म्य आहे. सगळी साधनं एकीकडे आणि श्रीमद भागवत कथा एकीकडे. तुमच्या शेतामध्ये झाड आहे, म्हणजे आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला मूळ आहे, खोड आहे, साल आहे, पाला आहे, फांद्या आहेत, फळ आहे. तुम्ही काय खाणार बरं नेमकं? झाडाचं मूळ खाणार, झाडाची साल खाणार, झाडाचं खोड खाणार, का झाडाची फांदी खाणार, का झाडाचे पानं खाणार? काय खाणार नेमकं तुम्ही? काय खाणार? फळ खाणार. तर वेदरूपी वृक्षाला गोंडस लागलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. आणि हे फळ आपल्याला रसपान करायचं आहे. म्हणजे वेदरूपी लागलेला झाडाला, वेदरूपी वृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. म्हणले एकदाही विशालायाम चत्वार ऋषयो मलाहा. एकदा बद्री विशाल या ठिकाणी 4 भावंड सतसंग करण्यासाठी बसलेले असतात. सनत सनंदन सनातन सनत कुमार. बद्री विशाल म्हणजे तरी नेमकं काय बरं? बद्री म्हणजे नेमकं काय सांगता येईल? बद्री म्हणजे बोर. आणि त्या बोरीच्या वनामध्ये सतसंग करण्यासाठी हे 4 मानसपुत्र बसलेले असताना नारदांना त्याने बघितलं. नारद एकदम लगबगीने चिंतातुर आहेत. नारदांना बघितल्या बरोबर आवाज दिला, कुत चिंतातुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कोतशा गमनम तव. कुठं चाललात एवढ्या लगबगीने तुम्ही? कशाची तुम्हाला चिंता झाली? एवढे चिंतातुर कशात का दिसतंय? तुमच्या चेहऱ्यावर एवढं दुःख का दिसतंय? एखादा धनलोभी माणूस आहे, त्याचं धन लुबाडून कुणी चोरून नेले, त्याचा चेहरा जसा पडलेला असतो अगदी तसा तुमचा चेहरा दिसतोय. एखादा कामी माणूस आहे, त्याची स्त्री त्याच्यापासून दूर झाली, त्याचा चेहरा जसा पडलेला असतो अगदी तसा तुमचा चेहरा दिसतोय. काय झालं तुम्हाला? तेव्हा म्हणले, मी या सृष्टीचं वर्णन ऐकलं होतं की या सृष्टीवर तपी, संन्यासी, सायासी, या सृष्टीवर लोक आहेत. ही भूमी म्हणजे पवित्र आहे, संतांची भूमी आहे, भगवंताची भूमी आहे. मी असं ऐकून या सृष्टीवर आलो होतो. पण मला इथं आल्याच्या नंतर तप, शौच, दया, दानम न विद्यते. तप करणारे कोणी दिसले नाही, तपी कोणी दिसले नाही, सायासी दिसले नाही. आणि संसारिक लोक तर एवढी लोभी झाली, मंद बुद्धीची लोक झाली. घरातली कारभारिणी तरुण स्त्री झाली. तरुणी प्रभुता गे हो शालको बुद्धिदायक. घरातली तरुण स्त्री कारभारीण झाली, सल्लागार साला झालेला आहे. आणि कन्या विक्रयवन लोभात दाम्पत्य कल्कनम. आज पैशासाठी, मी नाही सांगत, आज पैशासाठी कित्येक लोक आपल्या मुलीला विकत आहेत, पैसे घेत आहेत.
मुलाकडनं पैसे घेतायत, हुंडा घेतायत, म्हणजे कन्या विक्रयोन लोभात दाम्पत्य कलकनम. दाम्पत्य जीवनामध्ये त्यांच्या कलह चालू आहे, भांडणं चालू आहेत, वाद चालू आहे, भावाभावामध्ये वाद चालू आहे, बहीण भावामध्ये वाद चालू आहे, मुलामध्ये आणि बापामध्ये सुद्धा वाद चालू आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये कलह दिसतोय, क्लेश दिसतोय. संन्यासाच्या आश्रमामध्ये गेलो तर कोणी संन्यासी दिसत नाहीये, ब्रह्मचार्याच्या आश्रमामध्ये गेलो तर कोणी ब्रह्मचारी दिसत नाही, मौनी बाबाच्या आश्रमामध्ये गेलो तर मौन पाळलेलं कुठंच दिसत नाही, बालयोगीच्या आश्रमामध्ये गेलो तर कोणीच बालयोगी दिसत नाही. हा देश असा नव्हता म्हणे जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा. असं भारत देश आहे मी असं वर्णन ऐकलं मी. पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा. मी अनेक ठिकाणी फिरत फिरत गेलो, पण मला कुठं सुद्धा जे मला पाहिजे होतं ते मला कुठंच बघायला भेटलं नाही. मी चालत चालत वृंदावनला गेलो. वृंदावनला गेल्याच्या नंतर मारा वृंदावनचा महिमाच वेगळा आहे. वृंदावनला गेलो. वृंदावनला गेल्याच्या नंतर एक तिथं आश्चर्य बघितलं मी. एक तरुण स्त्री बसलेली आहे, तिच्या मांडीवर दोन वृद्ध पुरुष झोपलेले, तिच्या अवतीभोवती सेवेसाठी अनेक स्त्री आहेत. जगाच्या पाठीवर तुम्ही आतापर्यंत बघितले का कुठं की आई तरुण आहे आणि मुलं मात्र म्हातारी आहेत? बघितलंय का आतापर्यंत? नाही बघितलं कुठंच. पण ही तरुण स्त्री आहे, तिचे मुलं तिच्या मांडीवर जे वृद्ध पुरुष पडलेले आहेत. नारदांनी हे दृश्य बघितल्याबरोबर संत हृदय नवनीत समाना. संताचं हृदय हे नवनीतासारखं असतं, लोण्यासारखं असतं. नारदजींना राहावलं नाही, पण म्हणले एवढ्या स्त्रियांमध्ये माझ्यासारख्या महात्म्याचं काय काम आहे? तिथून निघून चालले असताना त्या स्त्रीनं नारदजींना बघितलं. भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वता गहरम परम. हे साधो थांबा थांबा, माझ्या शंकेचं निरसन करा. मी असं ऐकलं होतं तुमचं जर दर्शन झालं अर्धा क्षण घडे संताची संगती तेने होई शांती महत पापा. माझ्या शंकेचं निरसन करा, माझ्या दुःखातून मला निवृत्त करा. हे साधो थांबा. हे शब्द ऐकल्याबरोबर नारदजी थांबले आणि त्या तरुणीला विचारतात, कोण आहेस तू, कुठून आलीस, आणि तुझ्या मांडीवर हे वृद्ध पुरुष पडलेले कोण आहे, तुझ्या अवतीभोवती एवढ्या सेवेसाठी दाशा कोण आहेत? तेव्हा ती तरुणी सांगायला गेली, माझं नाव भक्ती आहे. भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको अहम भक्ती रीती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. माझं नाव भक्ती आहे आणि माझ्या मांडीवर जे दोन वृद्ध पुरुष पडलेले आहेत त्यांना कालगतीने वृद्धत्व प्राप्त झालं आहे. हे माझे दोन पुत्र आहेत, एक ज्ञान आणि एक वैराग्य. त्यांना कालगतीने वृद्धत्व प्राप्त झाले. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, मी कर्नाटकामध्ये वाढायला लागले, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मला मान सन्मान मिळाला. जा तुम्ही पंढरपूरला, मला मान सन्मान मिळाला. पंढरपूरला, देहूला, आळंदीला, पैठणला मला मान सन्मान मिळाला. पण ज्यावेळेस मी गुजरातमध्ये आले तेव्हा मस्त जीर्ण अवस्थेमध्ये प्राप्त झाले. पण तिथून मी वृंदावनला आले. वृंदावनला आल्याच्या नंतर मला तरुणपण प्राप्त झालं, पण माझे जे दोन वृद्ध मुलं आहेत त्यांना तरुणपण प्राप्त झालं नाही. हीच माझी शंका आहे. या शंकेतून मला निरसन करायचं आहे. नारद महर्षीने हे शब्द ऐकल्याबरोबर नारद महर्षी ज्ञान जागा हो, वैराग्य जागा हो म्हणायला लागले. ज्ञान प्रबुद्धताम वैराग्य प्रबुद्धताम. ज्ञान जागा हो, वैराग्य जागा हो, पण जागा होत नाही. गीतेचं पाठ करतायत, वेदाचा पाठ करतायत, मूर्छित अवस्थेतून निघतायत, पण पाठ थांबला की परत मूर्छित अवस्थेमध्ये पडतायत. काय करावं? नारदजींना पण सुचेनासे झाले. तेवढ्यात आकाशवाणी झाली की सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा. पण नेमकं सत्कर्म म्हणजेच माहिती नव्हतं ना त्यांना काय आहे. तर अनेक ऋषी मुनीकडे गेले, अनेक साधूंकडे गेले, विचारतायत सत्कर्म म्हणजे नेमकं काय. कोणत्या पर्णकुटीमध्ये गेले तर कुणाला सांगता येत नाही, कुणाच्या घरी जाऊन विचारलं तर कुणाला सांगता येत नाही. शेवटी तर आता नारदजींना बघितल्याबरोबर साधू, ऋषी, मुनी, संसारी लोक सुद्धा आता दरवाजे बंद करायला लागले. नारद महर्षीचा कुणासोबत संवाद चालू आहे? चार भावंडासोबत संवाद चालू आहे, सनकादिकासोबत संवाद चालू आहे. ते म्हणतायत मला बघितल्याच्या नंतर सगळेजण दरवाजा बंद करायला लागले. मला सत्कर्म नेमकं काय आहे हेच कळणं झाले.
म्हणून मी त्या टेन्शन मध्ये, त्या चिंतेमध्ये आहे. मला सांगाल का तुम्ही सत्कर्म नेमकं म्हणजे काय? नारद महर्षींना हसून भावंड म्हणाले, नारद महर्षी तुम्ही किती वेळे आहात हो? तुमच्याकडे ते ज्ञान आहे. सुरुवातीला भगवान विष्णूंनी ते ज्ञान ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी तुम्हाला सांगितलं, आणि भगवान महादेवाला सांगितलं, महादेवानी पार्वती मातेला सांगितलं. ते चतुश्लोकी भागवत करा, त्या सप्ताह विधीने ती कथा श्रवण करा, त्यांना नक्कीच तरुणपण प्राप्त होईल. इकडून भक्ती, ज्ञान, वैराग्य दाशा वृंदावनवरून निघालेले आहेत. तिकडून ते 4 भावंड सनकादिक नारद महर्षी निघालेले आहेत. आता सगळ्यांची सांगड हरिद्वारला झालेली आहे. आनंद नावाचा घाट आहे, तिथे श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. पण ही भक्ती, ज्ञान, वैराग्य येईपर्यंत एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झाली. ऋषी, मुनी, तपी, संन्यासी, सायासी ते तर आले, पण मुला बाळांना, बायकांना, सोयऱ्या धायऱ्यांना सुद्धा घेऊन आले. कथेचं आयोजन कुणासाठी केलं होतं बरं? भक्ती, ज्ञान, वैराग्यासाठी केलं ना. ज्याच्यासाठी भक्तीचं आयोजन, कथेचं आयोजन केलं, त्यालाच बसायला जागा नाही राहिली. भक्ती माता नारदांना म्हणायला लागली, अरे कथेचं आयोजन माझ्यासाठी केलं, माझ्यासाठीच आज या पॅन्डॉल मध्ये जागा सुद्धा नाही राहिली. तेव्हा नारद महर्षी म्हणतायत, प्रत्येकाच्या इथं बसलेल्या हृदयामध्ये भक्ती, ज्ञान तिघांना सुद्धा जागा मिळेल. म्हणून बघा, कथा श्रवण करत असताना तुमच्या जीवनामध्ये भक्ती निर्माण होते, तुमच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण होतं, तुमच्या जीवनामध्ये ज्ञान सुद्धा निर्माण होतं. कुठपर्यंत? या पॅन्डॉल मध्ये बसलात तोपर्यंतच. म्हणजे भक्ती माता तुमच्या हृदयामध्ये वास करते, वैराग्य वास करतो, ज्ञान वास करतो. इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला भजन करावं वाटतं, टाळी वाजवायची, भजन म्हणावं असं वाटतं. भक्ती माता तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे, तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. कुणासोबत वाईट बोलायचं नाही, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं चोरून खायचं नाही, लुबाडून खायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, हे ज्ञान प्राप्त होतं. कुठं? या कथेमध्ये बसल्याच्या नंतर. या कथे बसल्याच्या नंतर वैराग्य सुद्धा प्राप्त होतं. अरे संसार हा नश्वर आहे, प्रपंचामध्ये काही नाही, परमार्थामध्ये जे सुख आहे ते कशाचंच नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत कथेच्या पॅन्डॉल मध्ये बसलेला आहे, जोपर्यंत ही कथा श्रवण करत आहेत, तोपर्यंत भक्ती, ज्ञान, वैराग्य आपल्या हृदयामध्ये विराजमान असतात. एकदा का या कथेतून उठून गेलं की लगेच आपलं बस्तर झाडलं की कृष्ण म्हणे अर्जुना, हा भक्त माझा अर्जुना, काढ तमाकू, लाव चुना, रगड दना दना. झालं सुरू. म्हणले मग महाराज लोकांचं सांगायचं काम आहे. श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. आता 1 दिवस, 2 दिवस, 7 दिवसात सप्ताह विधीने कथा पूर्ण झाली. आता ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले, आणि तरुण झाल्याबरोबर भक्ती मातेनं बघितलं, आणि भक्ती मातेनं बघितल्याबरोबर भक्ती मातेला आनंदाचा पारावार नाहीसा झाला, आणि भक्ती माता आनंदाने नाचायला लागली आणि म्हणाली, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेव. अशी कथा ज्ञान आणि वैराग्यानं सुद्धा तरुणपण प्राप्त करून देणारी आहे. म्हणले अरे ज्ञान, वैराग्य, भक्ती ही तर मोठ्याची लेकरं आहेत, यांना तरुणपण प्राप्त झालं म्हणजे काय? आता आमदाराचा मुलगा आमदार झाला तर काही नवल नाही ना, सरपंचाचा मुलगा सरपंच झाला तर काही नवल नाही, हा कीबोर्ड वादकाचा मुलगा कीबोर्ड वादक झाला तर काही नवल नाही ना, महाराजाचा मुलगा महाराज झाला काही नवल नाही. आम्हाला असं एखादं उदाहरण सांगा की पापी, दुराचारी, वेश्यागमन करणारा, आई वडिलांना त्रास देणारा, आपल्या समाजाला, राहत्या गावातल्या लोकांना त्रास देणारा असा माणूस आहे, आणि तो प्रेत योनीमध्ये गेलाय, त्याला मुक्ती प्राप्त होईल असं एखादं उदाहरण सांगा. आता दुसरं गोकर्ण आख्यान नंतर बघू.